कर्जमाफीसाठी आज पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची ही माहिती आहे। पुणे जिल्हा बँकेच्या 61,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 56 लाखाचे लक्ष्य, पण पहिल्या यादीत फक्त 533 शेतकऱ्यांना लाभ का? शेतकरी यादीत तुमचे नाव आहे का? तुम्हाला लाभ मिळणार का? पुढील यादी कधी जाहीर होणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सध्याचा पहिला टप्पा केवळ 0.1 पेक्षा कमी लाभार्थ्यांची घोषणा। तर पहिल्या टप्प्यातील मंजुरी रक्कम 2,99,37,000 एवढी झालेली आहे। राज्याचा महासंकल्प एक ऐतिहासिक कर्जमुक्ती 36,475 कोटी शासनाने कर्जमुक्तीसाठी निश्चित केलेले एकूण अर्थसहाय्य मदत 56 लाख शेतकरी राज्यभरातील एकूण पात्र लाभार्थी ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्याच्यातील पहिला टप्पा फक्त 0.1 पेक्षा कमी लाभार्थ्यांना घोषित करण्यात आलेला आहे। डेटा पडताळणी सुरू आहे। बँकाकडून आलेला एकूण शेतकऱ्यांचा डेटा, प्रतिकर विभागाची इन्कम टॅक्स पडताळणी, पात्र शेतकरी पहिली यादी 533 शेतकऱ्यांची फक्त। लवकरच पुढील यादी जाहीर होणार आहे। नवीन यादी कधी येणार? पुढील 2 दिवस प्रतिकर विभागाकडून तहानुसार शेतकऱ्यांची अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा। माहिती मिळताच प्रक्रियेला गती येणार व लवकरात लवकर दुसरी यादी पण जाहीर होणार। तर 15 जुलै अंतिम मुदत टप्पा 1, राज्यमंत्री सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट। येणारा गुरुवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सविस्तर यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता। 15 जुलै नंतर राष्ट्रीयकृत आणि इतर व्यापारी बँकामार्फत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुरू होईल। या अत्यंत पारदर्शी व कठोर प्रक्रियामुळेच पहिल्या यादीत केवळ परिपूर्ण आणि निर्दोष खात्यांचा समावेश आहे। राज्यातील शेतकरी वर्गवारी थकबाकी शेतकरी 32 लाख शेतकरी एकूण संख्या, नियमित कर्जफेड करणारे शेतकरी 23,50,000 शेतकरी एकूण संख्या। सहाय्यती या योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या प्रक्रियेत मुख्य लाभार्थी 32 लाख शेतकरी असतील। नियमित परतफेड करणाऱ्या शासनाच्या इतर योजनाद्वारे स्वतंत्र सहाय्य मिळेल। जिल्हानिहाय आकडेवारी पहिल्या यादीतील 533 लाभार्थी कोणत्या जिल्ह्यातील किती लाभार्थ्यांना लाभ भेटला आहे? ठाणे जिल्ह्यातील 182 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे व लातूर जिल्ह्यातील 133 शेतकरी, पुणे जिल्ह्यातील 85, अमरावती 58, सातारा 38, सोलापूर 22 आणि नागपूर 16 या सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे। 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी OTS योजना 2,10,000 शेतकरी ज्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे। वन टाइम सेटलमेंट 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी अंतिम चेकलिस्ट या 3 गोष्टी लक्षात ठेवा। ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा, याशिवाय प्रक्रिया पुढे जाणार नाही। मोबाईलवर येणाऱ्या आधार प्रमाणीकरणाच्या KYC SMS कडे लक्ष ठेवा। ग्रामपंचायत, विविध कार्यकारी संस्था आणि बँकाच्या शाखांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या पुढील यादीवर लक्ष ठेवा। नवीन यादीत लवकरच येत आहे, संयम बाळगा। अधिकृत सूचनांचे पालन करा। पुढील यादी जाहीर होताच आपणास अवगत केले जाईल।